नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दलित स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी गावातील दलित समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र हे उपोषण सुरू करून 2 दिवस झाले तरीही प्रशासकीय अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही। उपरी येथे गावाबाहेर 7.5 एकर क्षेत्रावर दलित समाजाची स्मशानभूमी आहे। ही जमीन शासकीय गायरान असून शासनाने ती जमीन अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात यावी यासाठी दिलेली आहे। परंतु गावातील काही समाजकंटक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून मुद्दाम त्रास दिला जातो। त्यामुळे खासदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। आडमोठ्या लोकांनी अतिक्रमण केले असल्याने दलित समाजातील लोकांना अंत्यसंस्कार करण्यात अडचण येत आहे। दलित समाजातील दत्ता वाघमारे आणि अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपोषण या ठिकाणी सुरू आहे। उपोषण सुरू करून 2 दिवस झाले आहे तरीही प्रशासकीय अधिकारी यांनी दलित समाजाच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने उपोषणकर्त्यांनी गटविकास अधिकारी प्रांत यांच्या विरोधात घोषणा दिल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा जयघोष केलाय। याची योग्य दखल घेतली नाही तर यापुढे मुंबई येथील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। म्हणजे उपरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आज उपरी ह्या ठिकाणी स्मशानभूमीच्या ठिकाणी आज 3रा दिवस आहे आमरण उपोषणचा। या उपोषणाची दखल तहसीलदार, BDO साहेब, प्रांत अधिकारी व तसेच ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी आतापर्यंत दखल घेतलेली नाही। जर ह्या ठिकाणी जर आमच्या जीवितवेळेला काय जरी झालं तर ह्याला सर्वस्व BDO साहेब, प्रांत, तहसीलदार व ग्रामसेवक, सरपंच ह्याला जबाबदार राहील। आज या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आम्ही आज 3रा दिवस आहे आमरण उपोषणचा, तरी आमच्या निवेदनाची अजिबात या शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही किंवा आमच्यापर्यंत आत्तापर्यंत कोण पोचलेलं नाही। जर आमच्या दिवसेवाचं ह्या ठिकाणी जर आम्हाला काय झालं तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व समस्त दलित समाजाच्या वतीनं या ठिकाणी जर आमच्या या निवेदनाची नाही दखल घेतली तर आम्ही आत्मदनाचा इशारा देणार आहे ह्या शासनाला। तरी आमच्या शासनाला विनंती आहे पूर्णपणे यांनी अतिक्रमण ह्या ठिकाणून काढावं, नाहीतर आम्ही अनेक 2 दिवस वाट बघणार आहे, नाहीतर 2 दिवसानंतर आम्ही आत्मदनाचा इशारा करणार आहे।